जरूर करा. आपल्या महायुतीच्या काही आलेल्या आपल्याला कोणी टीका करू नये हा संदेश आपण घेऊन जाऊया आणि येणाऱ्या लोकसभेचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच आपण निवडून आणूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला आपण इथे बोलवलं, मी खरं तर बाहेर होतो, मला इथे बोलवलं आणि एवढं प्रेम दिलं त्यामुळे उदय मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी तर करणारच आहे. पण उदयला मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबांकडे मागताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन, नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया. तसंच भविष्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री परत 2024ला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू. आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा विजय हा कमीत कमी 50,000 मतांनी करणार आणि पूर्ण ताकद लावून करणार. हा शब्द तिथून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.